मेक्सिकोमधील टिहुआटान एक अशी जागा जिथे दरवर्षी लाखो पर्यटक जगप्रसिद्ध पिरॅमिड बघायला येतात आणि याच निसर्गानं भरलेल्या परिसरात पर्यटकांवर गोळीबार होतो. यामुळे जागतिक पर्यटनाच्या सुरक्षेवर अचानक प्रश्न निर्माण होऊ लागतात. या संदर्भातील व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघितल्याच असतील. त्यात पर्यटक या ऐतिहासिक वास्तवाचा आनंद घेताना दिसतात, तेव्हा अचानक तिथे गोळीबार होऊ लागतो. लोकांची धांदल उडते. काही लोक खाली वागतात तर काही लोक पळापळ करू लागतात. म्हणजे मेक्सिकोमध्ये झालेला हा हल्ला साधा सुद्धा नव्हता. एक ठरवून केलेला टोळी युद्धाचा परिणाम होता. परंतु त्या हल्ल्यात ज्या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं, त्यावरून मेक्सिकोमध्ये असणारी दहशत पुन्हा समोर आली आहे. मेक्सिकोमध्ये गेल्या काही काळात वाढलेली गुन्हेगारी आणि ड्रग्ज कार्टेलचा प्रभाव आता थेट युनेस्कोच्या स्थळांपर्यंत पोहोचल्यानं स्थानिक प्रशासनावर आता टीकेची जोड उठत आहे. मेक्सिकोमध्ये हा हल्ला का झाला, ही संपूर्ण घटना काय, ह्या हल्ल्यात काय हानी झाली आहे, हा हल्ला कोणी केलाय, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. आपण पाहताय विशेष भारी. म्हणजे मेक्सिकोच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध टिहुआटान पिरॅमिड्स परिसरात नुकतीच एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना घडली. 20 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास जेव्हा शेकडो पर्यटक या प्राचीन वारसा स्थळाचा आनंद घेत होते, तेव्हा अचानक झालेल्या गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरून गेला. बीबीसी आणि स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार हा हल्ला मेक्सिको शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिरॅमिड ऑफ द मून या प्रसिद्ध स्तंभावर झाला. सकाळी सुमारे 11:20च्या सुमारास एक सशस्त्र तरुण पिरॅमिडच्या वरच्या भागात पोहोचला आणि त्यानं तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी सुरुवातीला काही लोकांशी वाद घालायला सुरू केलं आणि त्यानंतर अचानक आपल्या पिशवीतून रिव्हॉल्व्हर काढून गोळ्या झाडायला सुरुवात केली. या घटनेत एका 29 वर्षीय कॅनेडियन महिला पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. त्यासोबत त्याने केलेल्या गोळीबारात 13 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अमेरिका, कोलंबिया, ब्राझील आणि रशियामधील नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जखमींमध्ये 6 आणि 13 वर्षांच्या मुलांचाही समावेश असल्यानं या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलेलं दिसून येत आहे. सध्याच्या घडीला या भीषण कृत्यामागील हल्लेखोराची ओळख पटली असून तो 27 वर्षांचा जुलियो सीझर जासो रामिरेज नावाचा तरुण होता. तो मूळचा मेक्सिकोच्या ग्वेरेरो प्रांतातील रहिवासी होता आणि सध्या मेक्सिको सिटीमध्ये राहत होता. तपासात असं समोर आलंय की हा केवळ एक आकस्मिक हल्ला नव्हता, तर त्याने या घटनेचा पुरेपूर प्लॅन खूप आधीपासूनच केला होता. त्याने हल्ल्यासाठी 20 एप्रिल ही तारीख मुद्दाम निवडलेली होती, कारण याच दिवशी 1999 मध्ये अमेरिकेतील कोलंबाईन हायस्कूल हत्याकांड घडलं होतं आणि योगायोगाने याच दिवशी अडॉल्फ हिटलरचा जन्मदिवस देखील असतो. हल्लेखोराजवळ सापडलेल्या साहित्यावरून असं दिसून आलं की तो या दोन्ही विषयांशी संबंधित विचारसरणीने प्रेरित होता. त्याच्या बॅगेत 52 जिवंत काडतूस, एक चाकू आणि एक रिव्हॉल्व्हर सापडलं. इतकंच नाही तर त्याने स्वतःचा एक फोटो एआयच्या मदतीने कोलंबाईन शूटर सोबत तयार करून ठेवला होता, जो त्याच्या हिंसक मानसिकतेचा पुरावा देतो. म्हणजे या ठिकाणी जेव्हा गोळीबार सुरू झाला त्यानंतर त्या परिसरात प्रचंड पळापळ झाली. अनेक पर्यटक पिरॅमिडच्या उंच पायऱ्यांवरून उतरत असताना खाली पडले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. जेव्हा मेक्सिकन नॅशनल गार्ड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा हल्लेखोर पिरॅमिडच्या वरच्या भागात होता. पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर गोळीबार केला. त्यात त्याच्या पायाला गोळी लागली. मात्र आपण पकडले जाणार हे लक्षात येतात जुलिओने स्वतःवर गोळी झाडून स्वतःला संपवलं. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ संपूर्ण टिहुआटान परिसर रिकामा केला आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा पुरातत्व विभाग तात्पुरता बंद केला. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून मृतांच्या नातेवाईकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेने मेक्सिकोमधील पर्यटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, कारण आगामी 2026चा फिफा वर्ल्ड कप मेक्सिकोमध्ये होणार आहे आणि अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वारसास्थळी झालेला हल्ला सुरक्षा व्यवस्थेतील समस्या डार्क करतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता अशा सर्व ऐतिहासिक स्थळांवर मेटल डिटेक्टर्स आणि अधिक कडक सुरक्षा तपासणी बसवण्यात येणार आहे. त्यासोबत या घटनेचा तपास आता आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने केला जात आहे, जेणेकरून यामागे काही मोठी दहशतवादी साखळी आहे का याचा छाडा लावता येईल. सध्या तरी हा एका मातेपुरीने केलेला लोन वुल्फ हल्ला असल्याचं प्राथमिक तपासात मानलं जात आहे, कारण आजवर अशा ऐतिहासिक स्थळांवर अशा प्रकारचे हिंसक हल्ले कधीही झाले नव्हते. सरकारने या घटनेला आयसोलेटेड इन्सिडेंट म्हटलं असलं तरी जागतिक स्तरावर मेक्सिकोच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या हल्ल्याबाबत काय वाटतंय? फिफा वर्ल्ड कप मेक्सिकोमधून रद्द होऊ शकतो का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.